खरंच पूजा खेडकर आणि त्याचे आई वडील सुशिक्षित जरी असले तरी बौद्धिकदृष्ट्या प्रचंड भंगार, दिवाळखोर आणि घाणेरड्या मानसिकतेचे आहेत का, हा प्रश्न महाराष्ट्राला पडला. म्हणजे ज्या मुलीचा वडील हा स्वतः IAS अधिकारी दर्जाचा अधिकारी होता, जी पूजा खेडकर बोगस का असेना खोटे कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट करून IAS पद मिळवलं, त्या पूजा खेडकर ची आई जमीन खरेदी करते आणि तिथल्या शेतकऱ्यांना बंदुकी त्या ठिकाणी घेऊन जाऊन धाक दाखवते. म्हणजे हे अख्खं घरानं, अख्खं कुटुंब आहे गुन्हेगारी बाबतीतलं घाणेरडं. आणि खास करून सगळ्यात महत्वाचं की हे महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी किती बदनामी करणार आहे. आणि या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे, कारण याच पूजा खेडकरच्या आई वडिलांनी एक नवीन प्रताप केला आणि तो तुम्हाला समजल्यानंतर किंवा तुम्ही ऐकल्यानंतर तुमचं डोकं काम करणार नाही. म्हणजे सुशिक्षित लोक हे संस्कारहीन असतात, त्यांना समाजाचं, लोकांचं किंवा गोरगरिबांचं किंवा इतर लोकांचं काहीच देणं घेणं नसतं. या विषयावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ज्या मुलीची आई ही जर समोरच्याला बंदूक घेऊन धमक्या देत असेल, ज्या मुलीचा बाप स्वतःच्या मुलीचे बोगस कागदपत्र काढत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं आई वडील डिवोर्सी आहेत, दोघेही विभक्त आहेत, तरी सुद्धा आता एकत्र आहेत असं दिसतंय. आणि ज्या मुलीला त्यांनी एक IAS ऑफिसर करण्यासाठी 2-2 जातीचे खोटे दाखले देऊन त्यांनी ते पद मिळवलं, त्या मुलीच्या बापाने मुंबईला जात असताना प्रवासामध्ये ऍक्सिडेंट घडला आणि त्याच्यातून त्या माणसाला बेदम तर मारहाण केलीच, आणि त्याला कशा पद्धतीनं पुण्यात आणलं. आणि तिच्या आईनं ज्यावेळेस जे प्रकरण आहे ज्याच्यावर आपल्याला पुढे चर्चा करायची आहे, त्या आईनं पोलीस चौकशीला आले तर अंगावर कुत्रे सोडले. म्हणजे ही माणसं, म्हणजे मेंदू ह्यांचा आहे की घाणेरडा आहे, किंवा ही माणसं इतकं विकृत वागू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचं, पोलिसांना जर ते सुट्टी देत नसतील तर इतर लोकांचं काय घेऊन बसलंय राव. म्हणजे हे उद्या ती जर समजा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तिला दिलासा दिला म्हणून तिला अटक झाली नाही, ती जामिनावर बाहेर आहे किंवा अजून सगळी शोध प्रक्रिया सुरू आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाने अजून कागदपत्राची इतर विद्यार्थ्यांना अजून स्ट्रिक्ट ह्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण एका प्रकरणावरून बाकीच्या गोष्टी अजून तेवढ्या काही दिवसापुरते का असेल पण नियम कडक होतात. त्या पूजा खेडकरच्या बापानं गाडी घासली म्हणून, काहीतरी 5,000 नंबर आहे तिचा, गाडी घासली म्हणून त्या ड्रायव्हरला, किन्नरला तर तिथं मारहाण झालीच, पण किन्नरला गाडीत टाकून घेऊन आले. ही माणसं आहेत का कोण आहेत? तुम्ही सरकारी अधिकारी होता ना, तुम्ही स्वतःला म्हणजे सेवेकरी किंवा तुम्ही शासनाचे नोकरच हो, कितीही मोठ्या पदावर असले तरी जनतेचे सेवकच तुम्ही. तुम्ही अपहरण करणार एखाद्या व्यक्तीचं? काय तुम्ही माणसं आहे की कोण आहे? बावळट आहे की काय? कसला प्रकार आहे हा? आणि त्या व्यक्तीची बायको, जे की मागच्या प्रकरणामध्ये पूजा खेडकरच्या प्रकरणात ही विभक्त असं सांगितलं होतं, ती सगळी एकत्र त्या ठिकाणी असतात आणि ती बाई गेट उघडत नाही आणि तो माणूस तिथं आतमध्ये सापडतो. मुंबईवरून पकडून आणलेला माणूस ह्यांच्या घरात इथं पुण्यामध्ये बानेरला सापडत जर असेल, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्या व्यक्तीचा जीव वाचला,
पण समजा त्या व्यक्तीच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं ह्या लोकांनी, तर बरं तो साधा क्लिनर आहे, तो जर त्याला काय पगार असेल त्याच्यात ह्यांच्या गाडीची भरपाई त्या ठिकाणी तो करून देणार आहे का? म्हणजे कशा पद्धतीनं एखादी माणसं, साहजिक गोष्ट आहे, त्या खेडकरच्या कुटुंबाचे ना सगळ्यांचा मेंदू तपासण्याची वेळ आलेली आहे, असं मला वाटतं. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. सर्वांना नमस्कार, जय जाऊ जय शिवराय. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपलं स्वागत आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन चॅनलवर जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी बडतर्फ सनदी अधिकारी पूजा खेडकर, जी प्रशिक्षणार्थी होती नगर जिल्ह्यामध्ये, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, बोगस 2दा दाखले काढून ससून हॉस्पिटल मधून सुद्धा त्याला पुष्टी मान्यता देऊन जी पोरगी म्हणजे पुणे जिल्ह्यातच सर्व्हिसला जॉईन झाली आणि नंतर बदली होऊन नाशिकला गेली आणि नाशिकमध्ये जाईपर्यंत सगळा भांडाफोड झाला, कारण स्वतःच्या प्रायव्हेट गाडीला लाल दिवा लावून ती सगळीकडे रुबाब झाडायची. त्या पोरीच्या वडिलांनी गाडीला मुंबईत घासल्यामुळं त्या व्यक्तीला गाडीत आणलं. त्याची जी बायको आहे तिनं त्याला, हे प्रकरण वाढलंय, पोलीस आता आपल्या दारापर्यंत येत आहेत म्हणल्यानंतर रात्रीत पळवून लावलं त्या पूजा खेडकरच्या बापाला. आणि आता घरात कुणी घुसलं नाही पाहिजे आणि घरातला माणूस पण बाहेर नाही केला पाहिजे म्हणून कुत्रे सोडले हो मोकळे. बर ती किती विक्षिप्त बाई आहे, म्हणजे त्या बाईला काय म्हणजे डोक्याचा भाग आहे की नाही? आता शेवटी बंदूक घेऊन जर ती लोकांना धमकावत असेल, पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे अर्वाच्य भाषेत बोलत असेल, बरं ह्या लोकांना कशाचा रुबाब आहे? कशाचा एवढा म्हणजे सत्ता संपत्ती यांच्याकडे आहे म्हणून त्याची जर गुर्मी असेल, तर कायद्यामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला 1 किलोमीटर जरी दुसरीकडे घेऊन गेलात तरी त्याला उचललंय तुम्ही, अपहरण होतं. तुम्ही त्याचं अपहरण केलं, मुंबईवरून पुण्यात आणलं, तुम्ही 1 तास ठेवा किंवा 1 दिवस ठेवा, म्हणजे तुम्ही त्याच्या जीवाशी काहीतरी बरं वाईट करण्याचा तुमचा हेतू होता. असेल नसेल माहित नाही, कायदा सांगतोय की तुम्ही चूक केली म्हणून. एवढं करून सुद्धा परत, म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर उर्मट पद्धतीनं, कारण शेवटी त्या ड्रायव्हर किन्नरला ज्या वेळेस ह्यांनी मारहाण केली होती तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनला ह्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार दिलीच होती. दरम्यानच्या तेवढ्या काळामधून सुद्धा तो माणूस जीव वाचवण्यासाठी जर धडपडत करत असेल आणि त्याच्यावरून पोलीस तपासायला, शोधायला किंवा पकडायला आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं वागत असाल, ह्यांचा कायद्याचा इतका जबरदस्त झटका देऊन ह्यांचा माज जिरवला पाहिजे ना. आता पळून गेला तो खेडकर नावाचा व्यक्ती, त्या पूजा खेडकरचा बाप. तर मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही जर गुन्हा करता, तुमची गाडी घासली, तुम्ही जर मोठ्या मोठ्या गाड्या वापरत असाल तर इन्शुरन्स असू शकतो. बर चुकी ज्याची असेल, समजा ते त्याच्या कंपनीला तुम्ही क्लेम करा ना. तुम्ही अपहरण करून असं कोण करतं का? आणि समजा केलं असं गृहीत धरा, तर त्याला तिथून घेऊन त्याचं जे कंपनीचं ऑफिस आहे तिथं तरी घेऊन जा ना, किंवा त्या लोकांना इथं बोलवा. शेवटी ती गाडी कोणाची तरी मालकीचीच आहे ना. पण हे असं न करता, हे सत्तेचा, पदाचा किंवा एकंदरीत ह्याचा जो रुबाब ह्यांच्या अंगात, म्हणजे प्रत्येक प्रकरणात, म्हणजे मुलीनं महाराष्ट्राची इज्जत घालवली, बापानी इज्जत घालवली, आईनं पण इज्जत घालवली. खरं तर हे महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे आहेत की नाही, किंवा यांना राहण्याची, किंवा आम्ही या म्हणजे पद्धतीचे लोक आहोत याची नैतिकता सुद्धा यांना आहे की नाही, हा संशोधनाचा विषय. आणि अशाने मला वाटतं की
चुकीचा ट्रेंड निर्माण होतोय आणि असे कित्येक लोक आहेत म्हणजे बोगस पद्धतीनं हे असे पदावर बसतात म्हणूनच नंतर सुडाचं त्या ठिकाणी घाणेरडं राजकारण करतात, छळण्याचं काम करतात, ही असली बोगस लोक असतात. आणि यांच्यावर खरं तर सरकारनंच काय, पोलिसांनी सुद्धा अजिबात नरमाई त्या ठिकाणी हे करू नये. शेवटी जर अंगावर कुत्रे सोडत असते, समजा चावलं असतं, केवढ्यात घेतलं असतं? हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि साध्या एका शब्दात सांगतो आणि थांबतो, की पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबानी म्हणजे स्वतःला बुद्धी किंवा मेंदू नाही हे तर सिद्ध केलेलंच आहे. परंतु या लोकांनी महाराष्ट्राची इज्जत घालवली हे आता 100% नाकारता येणार नाही, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बाकी आपण सुज्ञ आहात. आपण याच्यावर नक्कीच कमेंट करून तुमचं मत कळवाल. धन्यवाद.